रोहित पवारच अध्यक्ष का किंवा राजकारण काय आहे खेळामध्ये? IPLचे जे सिलेक्टर्स आहेत, इंडियन टीमचे जे सिलेक्टर्स आहेत ते तिथं लक्ष देऊन असतात. महाराष्ट्राने दिशा अख्ख्या देशाला अनेक वेळा दिलेली आहे केली आणि या भारतातली पहिली रिजनल असोसिएशन आहे ज्यांनी महिलांसाठी लीग सुरू केली. प्रत्येक डिस्ट्रिक्टला आपण 75 लाख रुपये देतो ग्राउंड डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. कारण का आता इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल तर पोरं खेळणार कुठे? आणि आपल्या मातीतल्या मुला मुलींना इंडियन टीममध्ये कसं खेळता येईल हे उद्दिष्ट आहे. राजकारण हे उद्दिष्ट नाही, पैसा हा उद्दिष्ट नाही, स्वतःची टिमकी वाजवणं हा उद्दिष्ट नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो होतो तर तिथे एक पालक आले होते, तर ते थोडेसे असे चेहरा वगैरे एकदम भावनिक वाटले. त्यांना बोलावलं आणि ते जवळ आले आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली. मग तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्या गोष्टीला थोडासा उशीर झालाय? रणजी खेळला असला तरच तुम्हाला सिलेक्टर केलं जाणार. आज इंडियन टीममध्ये असणारे जे सर्व खेळाडू आहेत, मेजॉरिटी खेळाडू हे सामान्य कुटुंबातले आहेत. आपण जर समजायला लागलो की आपल्यासारखा हुशार कुणीच नाही तर आपण हवेत गेलेलो कधी खाली आपटू हे सांगता येणार नाही. पवार साहेब आता IPL वगैरे बघतायत का? तुमचा महाराष्ट्रातील आवडता क्रिकेटर कोण आहे? राजकारणात चांगला स्ट्रेट ड्राईव्ह कोण मारतं? मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला गुगली बॉलर कोण आहे की सतत गुगले टाकत असतो?